आणि त्यांच्यातली शक्ती माझ्या बाळामध्ये यावी, तो आशीर्वाद मिळावा हे प्रत्येक आईला वाटत असतं. तसं या माईला वाटतंय की माझ्या बाळाला स्वामींनी जर स्पर्श केला तर माझं बाळ उठून बसेल, हे तिला विश्वास होता. ती स्वामींना द्या, स्वामी माझ्या बाळाला हात लावा ना स्वामी. रडती स्वामींना सांगते, माई अगं आम्ही तुझ्या बाळासाठीच आलेलो आहे, काळजी करू नकोस, तुझ्या बाळाला उठव, त्याला बसव. महाराज म्हणताय, महाराज तो कसा उठेलो? मी सांगतो ना बाळाला उठव. अरे हा तुझा नवरा कुठं धडपडला, एवढा वेळ लागतो? महाराज बोलताय, तेवढ्याच पाटील लिंबाचा पाला घेऊन येत आहे. महाराज लिंबाचा पाला तोडताय, आपल्या हातामध्ये त्याचा रस काढताय आणि त्या मुलाच्या पाठीवर स्वतः स्वामी महाराज जोडताय. हे निमित्त आहे, या ब्रह्मांड नायकाचं हे निमित्त आहे. त्याची ती लीला आहे, त्या बाळावर करण्यासाठी ती लीला आहे. महाराजांनी तो लिंबाचा पाला त्या मुलाच्या पाठीशी चोळला आणि परत लिंबाचा पाला घेतला, त्याचा रस घेतला आणि पाटाला सांगितलं बाळाच्या मुखामध्ये टाक. त्या बाळाच्या मुखामध्ये हा पाटील असा रस टाकतोय. आई रडती, तिला आता विश्वास झालेला आहे माझं बाळ जिवंत होणार आहे, माझा ब्रह्मांड नायक माझ्या जवळ उभा आहे. दोघं जण आतुरतेने पाहत आहे आता आपलं बाळ. स्वामींच्या आजूबाजूला असंख्य गर्दी जमा झाली होती, सर्व स्वामी भक्त गोळा झालेले होते. पाटलाने तो रस घेतला आणि त्या बाळाच्या मुखामध्ये टाकला. बाळाच्या मुखामध्ये रस टाकला आणि ते बाळ जोरात बोलू लागलं, बाबा एवढं कडू औषध आहे? अरे बाळा उठला. आईला आनंद झाला, माझं बाळ. बाबा तुम्ही मला काय पाहताय? तो एवढंच बोलतोय आणि त्या बापाला आपलं बाळ जिवंत पाहून तो आनंद वेगळा होतोय. तो बाप त्या बाळाला विनवतोय, स्वामी माझं बाळ मला परत दिलं आणि सांगताय